सांगा बरं जेवणात कशी येईल गोडी. चला बनवूया चटकदार कुरकुरीत भेंडी. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटकदार मसालेदार कुरकुरीत भेंडी. चला आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूया. या इथे मी एक छोटी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एक अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे. एक चमचा भरून लाल तिखट घेतला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. एक चमचा धने पावडर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. एक लिंबू घेतलेला आहे. तर लिंबू हे कशासाठी, तर लिंबाचा जो आंबटपणा आहे ना, त्याच्यामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होतो आणि भेंडी चिकट होत नाही. दुसरी म्हणजे लिंबाची टेस्ट येते, आंबट अशी टेस्ट आल्यामुळे भेंडी छान टेस्टी लागते. आता जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही 2 चमचे दही घालू शकता. दही सुद्धा नसेल तर थोडीशी आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. आता हे बाजारातून मी छान अशी ताजीशी 1/2 किलो भेंडी आणलेली आहे. ही 1/2 किलो भेंडी आहे. आता ही भेंडी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेली आहे. कुठेही भेंडीमध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक राहता कामा नये, इतकं स्वच्छ पुसून घ्यायची. आता बाजारातून भेंडी आणताना शिळी भेंडी आणि ताजी भेंडी यामधील फरक कसा ओळखायचा याची टिप्स मी रेसिपी बनवता बनवता दिली आहे. त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. आता सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, भेंडीची मागची आणि पुढची टोकं ही अशा पद्धतीने सुरीने कापून घ्यायची आहेत. आता आपण ताजी भेंडी कशी ओळखायची ते पाहूया. तर बाजारात गेल्यानंतर ना पाहायचं की भेंडीला हे जे शिरा आहेत ना, या इथे जास्त काळं झालेलं असेल ना ह्या शिरांना, तर समजायचं ही भेंडी शिळी झालेली आहे. म्हणजे काळपट झाली की भेंडी शिळी झाली आहे असं समजायचं. तर यात तशी नाहीये. ही एक भेंडी आहे, याच्या इथे थोडंसं काळं व्हायला लागलं आहे, तर समजायचं ही भेंडी शिळी व्हायला लागली आहे. आणि ही एकदम ताजी भेंडी आहे. आणि ताजी भेंडी असेल ना, कोणतीही भाजी ताजी असेल तर तिला एक प्रकारची चकाकी असते, शायनिंग असते ताज्या भाजीला. ती हिरवी दिसते आणि शिळी भाजी थोडी काळपट दिसते. आणि पालेभाज्या पिवळसर पडतात, जर त्या शिळ्या होत चालल्या की त्या पिवळसर पडतात. आणि भेंडी आणखीन कशी ओळखायची, आता याचं हे टोक तोडलेलं आहे, तर भेंडी असं तोडून पाहायचं त्याचं टोक. ते जर खटकन तुटलं तर समजायचं की भेंडी ही ताजी आहे. आणि जर ते वाकलं, तुटलं नाही वाकलं, तर समजायचं की भेंडी ही शिळी झालेली आहे किंवा ती जास्त निबर आहे. अशा प्रकारे बाजारातून भाज्या आणताना ताजी भेंडी कशी ओळखायची ते सांगितलं. आता ह्या भेंडीचे ना आपल्याला असे उभे 4 भाग करून घ्यायचे आहेत. एका भेंडीचे 4 काप झाले पाहिजे, तर असे उभे 4 काप करायचे आहेत. आणि तेही जास्त छेडछाड न करता, कारण की मग काय होतं की भेंडीमधल्या बिया गळून पडतात. आता ह्या भेंडीला आपल्याला सर्वात अगोदर मीठ लावायचं आहे. तर मीठ आणि लिंबाचा रस ह्या दोन्ही गोष्टी सर्वात अगोदर भेंडीला छान प्रकारे चोळून ठेवायचे आहे. त्याच्यामुळे काय होईल की मिठामुळे भेंडीला छानपैकी जरा पाणी सुटेल आणि भेंडी नरम पडेल आणि लिंबूसुद्धा चांगलं त्याच्यात मुरलं जाईल. आणि हे चांगलं चोळून घेतल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले त्यावर पेरायचे आहेत आणि ते मसाले आपल्याला चोळून ठेवायचे आहे. तर ही आहे धने पावडर, थोडेसे हळद पावडर आणि जे 2 आपण मिरची पावडर घेतल्या होत्या, साधं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. हे सर्व आपल्याला छानपैकी ह्या भेंडीच्या चिरलेल्या कापांना चोळून ठेवायचं आहे. छान एकजीव करून ते मॅग्नेट होण्यासाठी एक 15 मिनिटं आपण ते ठेवून द्यायचं आहे. म्हणजे भेंडी बघा थोड्या वेळाने छान मऊ पडेल. हे असं 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आणि 15 मिनिटाने पहा आपण झाकण काढलं आहे
आणि पहा भेंडीला छान पाणी सुटलेलं आहे, शिवाय भेंडी मऊ सुद्धा पडलेली आहे. आता आपण याला तांदळाचं पीठ आता चोळायचं आहे. म्हणूनच सांगते की व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. आपण सर्वात अगोदर काय केलं होतं, फक्त मीठ आणि लिंबाचा रस चोळून ठेवलं. त्याच्यानंतर बाकीचे मसाले चोळले आणि 15 मिनिटांनंतर आपण तांदळाचं पीठ लावायला घेतलं. आता हे पीठ सुद्धा लावताना खूप हलवायचं नाही आहे, नाहीतर ते पीठ हातालाच लागून रिटर्न येईल आणि भेंडीला चिकटणार नाही. तर अलगद हाताने पीठ लावायचं आहे. आता आपण तेल तापलंय का पाहण्यासाठी एक भेंडीचा तुकडा आपण त्यामध्ये सोडून पाहिला. आता आपलं तेल सुद्धा चांगलं कडकडीत तापलेलं आहे. आता या ठिकाणी सुद्धा थोडंसं लक्ष द्या. ही महत्वाची टिप्स आहे की भेंडी तळताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. जास्त फास्ट गॅसवर तळलं तर भेंडी करपल्यासारखी लागेल आणि ती कडू लागेल. जास्त कमी गॅसवर तळली तर भेंडी जास्त तेल शोषून घेईल आणि नरम पडेल. तर मध्यम आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, म्हणजे भेंडी छान अशी कुरकुरीत होऊन जाते. तर ही अशा पद्धतीने आपली भेंडी तळून झालेली आहे आणि छान अशी कुरकुरीत भेंडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही भेंडी अशी करून पहा. तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही दही टाकू शकता. दही नसेल तर आमचूर पावडर टाकू शकता. आमचूर पावडर सुद्धा नसेल तर टोमॅटो सॉस सुद्धा आपण भेंडीला चोळू शकतो. तर असे अनेक पर्याय असतात. भाजी आपण एकच भाजी पण अनेक प्रकारे करू शकतो. आता आपली पहा ही कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे आणि खूपच मस्त कुरकुरीत झाली आहे बरं का. आणि ही भेंडी 4-5 दिवस टिकते. अशीच बरणीत, काचेच्या बरणीमध्ये जर भरून ठेवली ना तर 4-5 दिवस राहते आणि तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता ही भाजी. अशी ही कुरकुरीत भेंडी आहे. आता मंडळी, बरेच जणांना असं वाटेल की हे एवढं तेलकट आहे तर हे कसं खायचं. काही जणांना तेलकट खावंसं नाही वाटत, त्यांना वाटतं की आरोग्यासाठी नको तेलकट. पण मी म्हणते काय होईल, आठवड्यातून एकदा करायला काही हरकत नाही असे पदार्थ. तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये मला तुमचा सल्ला नक्की द्या आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा. धन्यवाद.